खोपोलीहून पहाटे सुटणाऱ्या खोपोली सीएसएमटी लोकलच्या मार्गामध्ये अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। अनेक वर्षांपासून या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। खोपोलीहून सकाळी 4:50 सुटणारी ही लोकल साधारण सकाळी 7 वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकामध्ये पोहोचत होती। या गाडीने खोपोलीसह कर्जत परिसरामधून मोठ्या संख्येने नोकरदार, महिला आणि इतर प्रवासी दररोज मुंबईकडे प्रवास करतात। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्वी 12 डब्यांची असलेली ही लोकल 15 डब्यांची करण्यात आली होती। मात्र 15 ऑगस्ट पासून ही लोकल सीएसएमटी पर्यंत न नेता दादर इथं थांबवण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलेला आहे। या बदलाबाबत पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचाही प्रवाशांचा आरोप आहे। लोकल दादर पर्यंतच धावत असल्याने सीएसएमटी कडे जाणाऱ्या प्रवाशांना दादर इथं उतरून प्लॅटफॉर्म बदलावा लागतोय आणि पुढील स्लो लोकल पकडावी लागते। त्यामुळे प्रवाशांचे अनेक अडचणींचा प्रवाशांना सामना करावा लागतोय। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खोपोलीहून पहाटे सुटणाऱ्या खोपोली सीएसएमटी लोकलमध्ये खरं तर मोठा बदल, अनेक जण या मार्गावरून प्रवास करत असतात। पहाटे हा प्रवास सुरू होतो त्यांचा, मात्र आता ही लोकल सीएसएमटी पर्यंत न नेता दादरला थांबवली जाते असं या प्रवाशांचं म्हणणं आहे। काय नेमक्या प्रवाशांकडून आरोप करण्यात आलेले आहेत? नक्कीच आपण बघितलं तर 15 ऑगस्ट नंतर 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यात आलेल्या आहेत। काही 12 डब्यांच्या लोकल या 15 डब्यांच्या करण्यात आलेल्या आहेत। मात्र खोपोलीहून ही पहिली लोकल खरं तर 4:50 सुद्धा ती दादर पर्यंत पोहोचते आणि दादरमध्ये ती थांबवली जाते। अशा घटना घडताना पाहायला मिळतात। 15 ऑगस्ट नंतर या वारंवार घटना घडतात, त्यामुळे एकूणच महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ही लोकल जी आहे ती पूर्वी सीएसटी पर्यंत जायची, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत जायची, मात्र आता दादर पर्यंत थांबवण्यात येते। त्यामुळे दादर पासून पुढील जो प्रवास करायचा आहे तो दुसऱ्या धीम्या किंवा दुसऱ्या लोकलने करावा लागतो। मात्र त्यानंतरही काही लोकल या सकाळच्या सत्रामध्ये लेट असतात, त्यामुळे कामाला पोहोचण्यासाठी लेटमार्क लागतो। अशा वारंवार 2-3 दिवसापासून घटना घडत असल्यामुळे अखेर महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे जी 12 डब्यांची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत पण या महिलांचे आरोप तर म्हणजे ऐकलेलेच आहेत की नेमकं त्यांचं म्हणणं आहे, पण हा नेमका बदल का झाला या संदर्भात काही मध्य रेल्वेने सांगितलंय का? या संदर्भात मध्य रेल्वेकडून अधिक कोणतीही माहिती आली नसली तरी 15 डब्यांची लोकल ही दादरपर्यंत का थांबवली जाते असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। वाढती गर्दी पाहता 15 डब्यांची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत पोहोचली पाहिजे अशी परिस्थिती आहे। सध्याची त्या ठिकाणी व्यवस्था सुद्धा आहे, मात्र ही लोकल वारंवार का थांबवली जाते या संदर्भातील कारण हे लोकल थांबवल्यानंतर प्रवाशांना दिलं जात नाही, त्यामुळे प्रवाशांकडून हा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र यावरती मध्य रेल्वेकडून काय खुलासा करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच स्वप्नील, खरं तर अशा प्रकारे कोणताही जर बदल करण्यात येणार असेल तर त्या प्रकारची अनाउन्समेंट केली जाते, मात्र अशी कुठलीच पूर्वसूचना न देता हा बदल केला जातोय। त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।